अंबरीश राजाला पण घाबरला नाही, डोळे बंद करून भगवंताचं स्मरण करतोय. हरिशरणम हरिशरणम हरिशरणम. त्याचा परिणाम परमात्मा त्याचं संरक्षण करण्याकरिता आला. दिसला नाही कोणाला, पण सुदर्शन चक्र पाठवलं महाराज. या सुदर्शनानं सगळ्यात आधी त्यांनी महाराज ती कृत्या जाळून टाकली. मग थांबावा ना, अंबरीशावरचं संकट निघून गेलं. अंबऋषी नका म्हणत जाऊ बरं, अंबरीश हे त्याचं खरं नाव आहे. लोक अंबऋषी असं म्हणतात, अंबऋषी नाही, अंबरीश. कृत्या जळाली आणि आता सुदर्शन त्यागनी पळू लागलं महाराज दुर्वासाच्या मागे. दुर्वासा घाबरले, कारण विष्णूचं चक्र आहे. घाईघाईनं पळू लागले. ब्रह्मदेवाकडे गेले. हाकलून दिलं ब्रह्मदेवाने, चाल म्हणे, चालता हो, थांबू नकोस, नाही ते चक्र माझ्या बापाचं आहे, मला जाळून टाकील. भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकर म्हणले, माझंच आहे, मीच दिलेलं आहे विष्णूला, पण माझा अधिकार राहिला नाही, तू इथून चालता हो. कैलासाहून ढकलला आणि तिथून त्यांनी भगवान विष्णूकडे धावपळ करू लागली दुर्वासाची. भगवान विष्णूच्या समोर विनंती करू लागली, मला वाचवा, तुमचं चक्र मला जाळताय. भगवान हसले, म्हणे पहिला निघ इथून. म्हणे का बरं? चक्र जरी माझं असलं तरी मी काय करू शकत नाही, कारण घरचं जर कुत्र पिसाळलं तर ते पिसाळलं असं कशाहून समजायचं? सगळ्यात आधी मालकाला चावतं महाराज. मालकालाच चावलं की समजायचं बिघडलंय. आता हा महत्वाचा विचार. तसं हे आता अनावर झालेलं आहे चक्र, हे माझ्या ताब्यात नाही, हे माझ्यावरही आक्रमण करेल. तू जा. म्हणजे जाऊ कुठे? ज्याचा अपराध करून आलास त्याच्याकडे जा, दुसरा ठाव नाही, दुसरा ठिकाणा नाही. दुर्वासाला कळाली चूक, महाराज धावतच निघाले आणि धावतच त्यांनी अंबरीशाच्या समोर. अंबरीश राजा त्या ठिकाणी महाराज भगवंताचं चिंतन करतोय आणि अजून काही खाल्लं नाही महाराज. माझ्यामुळे ब्राह्मण उपाशी गेला. ब्राह्मण बघताय अंबरीश राजा. पूर्वीचे राजे गो ब्राह्मण प्रतिपालक होते. हा पूर्वीचा शब्द त्याच्या खाली अंडरलाईन करा. पूर्वीचे राजे गो ब्राह्मण प्रतिपालक होते आणि आजच्या समाजाला त्यांनी महाराज गो आणि ब्राह्मण नकोशे आहेत. जो उठतो तो ब्राह्मणांच्या विरोधातच संघटना तयार करतो. जो उठतो तो त्यांनी महाराज गोमातेला मारण्याचा प्रयत्न करतो. कितीतरी त्यांनी कत्तलखाने आहेत आणि त्याच्यामध्ये गोमाता मारली जाते, गोमाता कापली जाते. ही खेदाची गोष्ट आहे बरं. सामान्य लोकांनी लोकांच्या समोर म्हणावं, भगवंताचं संतांचं चरित्र सांगावं, हे मी सांगितलं आता, तुम्ही ऐकलं सुद्धा. हे आता जे सांगतोय की गोमातेचं संरक्षण करा, धर्माचं संरक्षण करा, हे त्यांनी सामान्य लोकांनी सांगण्याची गरज नाही, हे व्यासपीठावरून त्यांनी बोलणाऱ्या लोकांनी सांगण्याची गरज आहे. हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून ज्यांना ज्यांना व्यासपीठ मिळालं असेल, ज्यांना ज्यांना कंबर बांधून समाजाच्या समोर बोलायचं असेल, त्यांनी माझी विनंती स्वीकारा आणि तुमच्या कथांमधून, तुमच्या कीर्तनांच्या माध्यमातून, तुमच्या प्रवचनांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला गोमातेचं महत्त्व सांगा आणि भूदेवांचं, ब्राह्मणाचं महत्त्व सांगा. असं समजू नका ब्राह्मण बिघडले, सगळेच बिघडले असं नाही. या जगामध्ये ब्राह्मण आहे आणि सुचिरभूत राहणारा ब्राह्मण आहे. या जगामध्ये गोमाता आहे, या जगामध्ये पतिव्रता आहे, या जगामध्ये गंगा आहे आणि या जगामध्ये गीता आहे. आणि म्हणून हे सृष्टीचक्र चालत आहे. म्हणून हे सृष्टीचक्र सुरू आहे. हे पक्क लक्षात ठेवा. कुठेतरी पतिव्रता या जगात दडलेली आहे, ती आहे म्हणून सृष्टीचक्र सुरू आहे. गोमाता या जगात आहे म्हणून तर सृष्टीचक्र कुठेतरी चालताय. मग गोमाता महत्वाची आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक होते पूर्वीचे राजे. राजाने विचार केला, माझ्यामुळे ब्राह्मण दुःखी झालाय, माझ्यामुळे त्यांनी ब्राह्मण अशा पद्धतीने उपाशी गेलाय, काय करू? म्हणून स्वतः त्यांनी जेवण टाकून दिलं आणि भगवंताचं स्मरण करत होता. अपराधी भावानं स्मरण करत होता. शाप त्यानं दिला आणि अपराध हा मानतोय. उशीर त्यानं केला आणि हा स्वतःला अपराधी मानतोय. हे महत्वाचंच आहे ना महाराज. ही तर भक्ताच्या जवळची शालीनता आहे. भगवंताचं स्मरण करत इतक्यात दुर्वासा धावत आले. अंबरीशा अंबरीशा, मला वाचव, मला वाचव. आवाज अंबरीशानं ऐकला. पाहिलं, अरे दुर्वासा समोरून येत आहे. धावतच अंबरीश राजा समोरून गेला. म्हणजे काय झालं महाराज? साष्टांग प्रणिपात करायला सुरुवात केली अंबरीशानं, त्या दुर्वासानं अंबरीशाच्या समोर. घाईघाईनं त्यांनी महाराज उचललं दुर्वासांना. म्हणजे झालं काय? अरे ते सुदर्शन त्यांनी माझ्या मागे पळतंय, मला वाचव. दुर्वासाला पाठीकडे घातलं अंबरीशानं. दोन हात असे समोर केले आणि सुदर्शन चक्राकडे पाहू लागले. थांबा थांबा थांबा. सुदर्शनजी थोडे थांबले आणि थांबल्यानंतर हात जोडले महाराज अंबरीश राजानं आणि हात जोडून त्यांनी बोलायला सुरुवात केली सुदर्शन चक्राबरोबर. सुदर्शन महाराज ऐका, मी जर खरोखर अंतकरणापासून माझ्या भगवंताचा भक्त असेल आणि मी जर शुद्ध अंतकरणाने भगवंताचा व्रत केला असेल, माझी भक्ती जर खरी असेल, तर तुम्हाला माझ्या भक्तीची शपथ आहे, तुम्ही थांबा. दुर्वासाला काही करू नका. अरे ज्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला, ज्याला 10 गर्भवास भोगण्याचा शाप दिला, तो
विनंती करतोय, यांना काही करू नका, यांना मारू नका. असं म्हटल्याबरोबर सुदर्शन चक्र शांत झालं. कधीतरी बार्शीला जा, तिथे चक्रतीर्थ आहे महाराज. जिथे चक्र स्थिर झालं तिथे तीर्थ तयार झालं, चक्रतीर्थ. आणि मग त्या भक्ताचा दिव्य असणारा भाव पाहून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा माझा भगवान प्रत्यक्ष चतुर्भुज रूपानं प्रगट झाला, ज्याला भगवान म्हणतात. आणि त्याच्या नावावरून त्या बार्शीला भगवान बार्शी म्हणतात. बार्शी नाव कसं तयार झालं माहिती आहे? आता दुर्वासा ऋषी, अंबरीश राजा आणि भगवंतानं तिघांनी मिळून बारस सोडली. बारस म्हणजे द्वादशी. जिथं तिघांनी एकत्र बारस सोडली त्या गावाचं नावच बार्शी पडलं. म्हणून अनेक लोक तिथे बारस सोडण्याकरिता जातात. म्हणून बार्शी सोडायला येतात, बार्शी सोडायला येतात, म्हणून त्याचं नाव बार्शी पडलं. नामदेव महाराजांनी त्यागणी महाराज स्वयंपाक तयार केला आणि कुत्र्यांनी पोळी पळवली, हे सगळ्यांना माहिती आहे की नाही? मग नामदेव महाराज हातात तुपाची वाटी घेऊन मागे पळू लागले. कुठे घडला असेल हा प्रसंग? हा प्रसंग बार्शीत घडला. बार्शीत नामदेव महाराज गेले होते, द्वादशीचं पारण करण्याकरिता गेले होते. आणि तिथे त्यांनी कुत्र्यानं ते पोळी पळवली. तिथून त्यांनी महाराज मागे धावत होते. कुत्र्याच्या अरे कोरडी खाऊ नको, तूप लावून खा. ती बार्शी. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. अंबरीशानं पाहिलं, मोठं समाधान वाटलं. भगवंताने अंबरीशाला हृदयाला लावलं, हे अंबरीशाचं पुण्य आहे महाराज. साधून शाप दिला, पण शापानं सुद्धा त्यांनी परमात्मा प्राप्त झाला, मोठी गोष्ट आहे. हृदयाला लावलं. अंबरीश व्याकुळ झाला, भगवंता माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट झालात, मी किती भाग्यवान आहे. दुर्वासानं आशीर्वाद दिला, अंबरीशा जा, तुझी कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अशीच टिकून राहील. म्हणून तर आज मी ते सांगतोय. आणि माझ्यानंतर हजारो जन्माला येतील, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सांगत राहतील. हे अंबरीशाचं चरित्र आहे. आणि हीच तुकोबारा यांची कथा आहे. हेच तुकोबारा आहे, ते अंबरीश आहे. तिथपासूनच ही सुरुवात आहे महाराज. तुकोबारा यांचं चरित्र ऐकायचं ना, ऐका, हे त्याच्यात दडलेलं आहे. समोर तुकोबारा दिसतात, पण त्यांच्या मागे अजून किती पात्र आहेत ते बघा. ते किती वेळेला अवतीर्ण झाले ते बघा. आणि मग सांगितलं, तुला 10 गर्भवास भोगण्याचा शाप प्राप्त झाला ना, ऐक, आता जे पुढील कल्प येणार आहे त्याच्यामध्ये त्यागनी तुझा जो शाप आहे, तो शाप मी स्वीकारेन. तुला जरी त्यागनी जन्माला येण्याचा शाप प्राप्त झाला असला तरी तुझे गर्भवास मी भोगेन. म्हणून भगवंतानं 10 अवतार धारण केले. मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, हे जे आपण अवतार पाहतो ना, हे सगळे अवतार अंबरीश राजाकरिता भगवंतानं त्यांनी स्वीकारले महाराज. अंबरीशासाठी गर्भसोशी येले किंवा जन्मसोशी येले, दुष्ट निर्दाळले किती एक. अंबरीश राजाकरिता भगवंताने या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या, त्याचे गर्भवास स्वतः स्वीकारले. आणि मग मात्र अंबरीश सुद्धा भगवंताबरोबर पुन्हा पुन्हा प्रगट होण्याच्या तयारीत आहे. मग आता सत्ययुग आलं. मग सत्ययुगामध्ये आता सुरुवात झाली त्यांनी महाराज युगांना म्हटल्यावर सत्ययुगापासून होते. मागील कल्पातली कथा मी तुमच्या समोर सांगितली. आणि आता पुढे त्यांनी सुरुवात होणार आहे. सत्ययुगाची सुरुवात झाली. आणि मग त्या सत्ययुगामध्ये त्यांनी महाराज भगवंताला प्रगट व्हायचंय. भगवंतानं सनकादिकांचं अवतार धारण केला. भगवंतानं अनेक अवतार त्यांनी धारण केले. या सगळ्या अवतारांमध्ये त्यांनी महाराज भगवंताचं चरित्र वर्णन करून सांगितलं. त्याच्यात जोडून त्यांनी महाराज संतांचं चरित्र त्याला लागूनच येत असतं.